Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला अटक. छत्रपती संभाजीनगरमधील राहत्या घरातून बेड्या ठोकल्या. निदा खानचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळल्यानंतर पोलिसांची कारवाई. आज कोर्टामध्ये हजर करण्याची शक्यता. धर्मांतर मुलींना फसवण्याचे प्रकार एमआयएमच्या माध्यमातून होता. टीसीएस धर्मांतरातील आरोपी निदा खानला इम्तियाज जलील यांनी पाठिंबा दर्शवला होता. मंत्री संजय शिरसाटांचा आरोप. या प्रकरणी एसआयटी चौकशीसाठी शिरसाट मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. 2029ला देखील सुनेत्रा पवार बारामतीमधून निवडणूक लढवतील. सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री व्हावं अशी बारामतीकरांची इच्छा. जय पवारांचं वक्तव्य. तर मुख्यमंत्रीपदासाठी लागणारं संख्याबळ फडणवीसांकडे. जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरला वादळी वाऱ्याचा फटका. जुहू एअरपोर्टवर हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग. शिंदे मुरबाडला एका लग्नासाठी जात होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर. भाजप सरकार स्थापन करण्यासाठी आज बैठक. बैठकीमध्ये विधिमंडळ दलाचा नेता निवडला जाणार. सुवेंदू अधिकारी यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी जवळपास निश्चित. पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींचं सरकार बरखास्त. राज्यपाल RN रवींचे लेखी आदेश. ममता सरकारचा आज कार्यकाळ संपल्यानं निर्णय. ममता बॅनर्जींनी राजीनामा देण्यास दिला होता नकार. तमिळनाडूमध्ये सरकार स्थापनेवरून तिढा कायम. राज्यपालांनी विजय थलपतींना 118 आमदारांचा पाठिंबा दाखवण्यास सांगितलं. डाव्या पक्षांच्या आमदारांची पाठिंबा देण्याबाबत बैठक. निर्णयाकडे लक्ष. तमिळनाडूमध्ये स्थानिक पक्ष एकत्र येऊन नवं समीकरण बांधणार असल्याची चर्चा. AIDMK कडून सत्ता स्थापनेसाठी मोर्चे बांधणी. छोट्या पक्षांना साथ. तर DMK वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याची माहिती. अत्याचारी भोंदू अशोक खराच्या बँक लॉकरमधील 3 कोटींच्या दागिन्यांवर ईडीची कारवाई. 5 लाखांचं परकीय चलनही जप्त. माढ्यातील दुसरा भोंदू बाबा पोलिसांच्या ताब्यात. आढे गावातून वीरकर महाराजासह त्याच्या भावाला टेंभुर्णी पोलिसांकडून अटक. आज न्यायालयामध्ये हजर करणार. भोंदूनं आतापर्यंत 5 लाखांपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक केल्याची माहिती. पुण्याच्या नसरापूर अत्याचार प्रकरणी शवविच्छेदन अहवाल समोर. मुलीच्या शरीरावर टणक. हत्यारानं वार. शवविच्छेदन अहवालामध्ये मुलीच्या शरीरावर जखमा आढळल्या. पुण्यातील थेऊर अत्याचार प्रकरणी पोलीस ऍक्शन मोडवर. पोलिसांकडून 24 तासामध्ये आरोपीच्या विरोधात चार्जशीट दाखल. फास्ट ट्रॅकवर प्रकरण चालवण्यासाठी तातडीनं प्रक्रिया सुरू. गिरणी चालकानं केला होता अत्याचाराचा प्रयत्न. पुण्याच्या गणेशपेठमध्ये चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न. 46 वर्षाच्या आरोपीकडून चॉकलेटचं आमिष टाकून अत्याचाराचा प्रयत्न. फरासखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. रायगड जिल्ह्यामध्ये 5 वर्षामध्ये 16,000हून अधिक अल्पवयीन माता. बालविवाह रोखण्यात प्रशासन अपयशी. तर गेल्या 2 वर्षामध्ये बालविवाह रोखण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत. मंत्री आदित्य तटकरे यांची माहिती. पुण्यातून 2 दिवसामध्ये 6 अल्पवयीन मुली बेपत्ता. 15 ते 17 वयोगटातील अल्पवयीन मुलींना फूस लावून पळून नेलं. नरे, वानवडी, फुरसुंगी, हडपसर, काळेपडळ आणि वाघोलीमध्ये. मुंबईच्या पायधुणीमधील चौघांच्या मृत्यूचा 11 दिवसानंतर खडा. उंदीर मारण्याच्या औषधामुळे मृत्यू झाल्याचं उघड. मृतांच्या शरीरामध्ये झिंक फॉस्फाईड्सचे अंश आढळले. मुंबईमध्ये डॉक्टर E. मोझेस मार्गावरील मुख्य जलवाहिनीला गळती. दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू. मुंबईतल्या काही भागामध्ये आज पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. नांदगाव पेठ MIDC जवळ अप्पर वर्धा धरणाची पाईपलाईन फुटल्यानं अमरावतीचा पाणी पुरवठा विस्कळीत. जीवन प्राधिकरण कंत्राटदाराच्या संपामुळे दुरुस्तीच्या कामामध्ये अडथळा. अमरावतीकरांना 2 दिवस पाणी टंचाईचा सामना करावा लागणार. राज्यातील 10वी बोर्डाचा आज निकाल लागणार. बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार. देशांतर्गत विविध मार्गांवरील विमानाच्या तिकीट दरामध्ये 25 ते 30% वाढ. वाढती मागणी आणि इंधन दरवाढीमुळे निर्णय. गोवा, हिमाचल, काश्मीर, दक्षिण भारतामध्ये फिरायला जाणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री. घोडबंदर रोडवर 8 ते 10 मे दरम्यान वाहतुकीमध्ये बदल. ब्रह्मांड जंक्शन पादचारी पुलावर गर्डर उभारणीसाठी अधिसूचना लागू. ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता. नंदुरबारच्या नवापुरात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढला. आतापर्यंत 2.5 लाखांहून अधिक पक्ष्यांची कलिंग. 10 लाखांपेक्षा जास्त अंडी नष्ट. आतापर्यंत 6 पोल्ट्री फार्मचे अहवाल पॉझिटिव्ह. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.